कुठला कायदा बघतोय आपण सध्या की 1858 बघा, म्हणजे 1857च्या उठावाचा परिणाम म्हणून 1858चा कायदा आहे. या 1858च्या कायद्यानुसार एक नवीन पद निर्माण केलं, बघा लक्षात घ्यायचं, नवीन पद निर्माण केलं ज्याचं नाव आहे भारत सचिव. भारत सचिव म्हणजे ज्याला आपण लक्षात घ्यायचं इंडिया सेक्रेटरी असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? इंडिया सेक्रेटरी. आता बघा लक्षात घ्यायचं, या इंडिया सेक्रेटरीला मदत करण्यासाठी 15 लोकांचं एक काउन्सिल होतं. 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. बरं लक्षात घ्यायचं आता हा कायदा का झाला. बघा इथं आपण समजून घेऊया की हा जो कायदा आहे हा कायदा का झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे. कायदा होण्यापाठीमागे सगळ्यात जबाबदार आहे ते म्हणजे बंगालची फाळणी. लक्षात द्यायचं काय होतं याच्यामध्ये, जे काही बंगालची फाळणी झाली ही बंगालची फाळणी याला सर्वाधिक जबाबदार होती. 2 नंबरचा मुद्दा जर का म्हणायला जाल तुम्ही तर या ठिकाणी जी काही मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, काय झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. आता मुस्लिम लीगची स्थापना झाल्यामुळं या ठिकाणी बहुसंख्य हिंदू, लक्षात घ्या, बहुसंख्य हिंदू आणि दुसऱ्या बाजूला बहुसंख्य मुस्लिम असा काय झाला होता? प्रदेश निर्माण झाला होता. आणि मग ब्रिटिशांनी मुद्दाम, खास करून कर्झन, मिंटो ह्यासारख्या ज्या काही व्यक्ती आहेत यांनी सांप्रदायिकतेचं या ठिकाणी बीज रोवलं आणि या ठिकाणी असणारे जे काही बहुसंख्य मुस्लिम आहेत या बहुसंख्य मुस्लिमांसाठी त्यांना आता स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केला. 1935च्या कायद्यानुसार आता इथं केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धत लागू केली. कुठं? केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू केली.